हरिओम. आज बुधवार 22 जानेवारी 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. भवसागर तरुण जाण्यासाठी नाम हेच साधन आहे असं सांगताना त्यांचे विचार आपण ऐकणार आहोत की नाम हे स्वतः सिद्ध आहे म्हणूनच ते अत्यंत उपाधिरहित आहे. नाम घेताना आपण पुष्कळदा त्याच्या मागे उपाधी लावतो. उदाहरणार्थ आपण ऐहिक सुखाच्या प्राप्तीकरता नाम घेतो हो, किंवा मी नाम घेतो ही अहंकाराची भावना बाळगतो, आणि या उपाधीमुळे आपल्या प्रगतीला बरेच अडथळे येतात. म्हणून नामाकरताच नामस्मरण करावं, आणि तेही सद्गुरूच आपल्याकडून करवून घेतात ह्या भावनेने करावं. त्या योगाने अहंकार नष्ट होऊन आपली शरणागती आपण येईल, आणि त्या यायला शरणागतीला राम नाम हाच रामबाण उपाय आहे, तो आपण करावा. नामाचा महिमा वाचन सांगणं अशक्य आहे, पण ते सांगण्याकरता तरी बोलावं लागतं इतकंच. मनुष्य प्राणी भवसागरात गटांगळा खातो आहे. समुद्रातून तरुण जाण्यासाठी जशी नाव, तशी भवसागरातून तरुण जाण्यासाठी भगवंताचं नाम. फक्त एकच दक्षता घेणं जरुरीचं आहे, ती ही की नावेत समुद्राचं पाणी येऊ देऊ नये, नाहीतर नावेचा कट आपण बुडून देऊ. त्याप्रमाणे संसार रूपी समुद्राचं पाणी नामरूपी नावेत येऊ द्यायचं नाही, म्हणजे झालं. कोणत्याही प्रापंचिक अडचणीमुळे नामात व्यत्यय येऊ देऊ नये. तसंच नामाचा उपयोग संसारातल्या अडचणी दूर होण्याकरता व्हावा, ही बुद्धी न ठेवता नामाकरताच नाम घ्यावं. म्हणजे नावेत पाणी न शिरता सुखरूपपणे पैल तीराला, म्हणजे भगवंतापर्यंत पोचता येईल. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. देह केव्हा जाईल याचा नेम नाही, म्हणून म्हातारपणे नामस्मरण करू असं म्हणू नये कधी. अगदी उद्यापासून नामस्मरण करू म्हटलं तर उद्याची तरी खात्री आहे का? आयुष्य हे क्षणभंगूर आहे, ही खात्री प्रत्येकाला आहे. परंतु म्हणून प्रत्येक जण आयुष्याचा विमा उतरवतो, हे पण खरं आहे. लग्नाला आलेल्या पाहुण्याला लग्न कसं पार पडेल ही काळजी नसते, पण घरातल्या माणसाला फार काळजी असते. आपल्या प्रपंचात आपण पाहुण्यासारखे वागूया. देहादिक सर्व रामाला अर्पण करून निश्चिंत होऊया. सोन्या मोत्याचे दागिने घालणारी श्रीमंताची बाई असू द्या, बेताचे दागिने घालणारी मध्यम वर्गातली स्थितीतली बाई असू द्या, किंवा चांदीची जोडवी आणि नुसतं मंगळसूत्र घालणारी अगदी गरिबाची बाई असू द्या, त्या सर्वांना कुंकू ज्याप्रमाणे सारखंच असतं, त्याप्रमाणे कसलाही भेद न ठेवता नाम हे सर्वांना सारखंच साधन आहे. सूर्य हा फक्त प्रकाश देतो, पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो की नाही, तसंच नाम हे भगवंताचं प्रेम वाढवतो, पण आपलं नाम आपोआपच दोष आपले नाहीसे होतात. भगवंताचं अस्तित्व आपल्याला जास्त पटत चाललं, किंवा भगवंताच्या कर्तृत्वाची साक्ष जास्त जास्त अनुभवाला येऊ लागली की परमार्थाकडे आपली प्रगती झाली असं समजायला हरकत नाही. जगण्याकरता श्वास घेणं जसं मनुष्याला जरुरीचं आहे, तसंच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेणं अगत्याचं आहे. हरिओम. हरिओम तत्सत.